रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. तो खांडेकरांचा मुलगा आहे, पण तो चांगला मुलगा नाहीये. तुमचा भाऊ मुलींची छेड करायचा, त्यांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्यांचा होकार मिळवता येईल आणि ते मिळवल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करायचं. तारिणी, तू किती स्वार्थी आहेस याचा अनुभव घेतलाय मी. खरं तर पुन्हा कधी तुझं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं, पण आज दया काकांमुळे, फक्त दया काकांमुळे नाईलाजास्तव तुझं स्वागत करावं लागतंय. तुला कदाचित वाटत असेल तुझं लग्न झालंय, तू या घरात आली आहेस म्हणून सगळ्या गोष्टी विसरून मी तुला माफ करेन, पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे आणि तो गैरसमज फार काळ टिकणार नाही. केदारचा वापर करून तू या घरात आलीस, माझ्या कुटुंबात आलीस, आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. कौशिकीताई, मला माफ करा. आम्ही जे करतोय ते चुकीचे हे माहिती आहे मला, पण माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी, तिच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आणि केदारला हे नाटक करावं लागतंय. तुमच्या भावना दुखवायचा हेतू नाहीये माझा, पण एक नाईलाज आहे ज्याबद्दल मी कोणाला काहीच सांगू शकत नाही. जमलं तर मला माफ करा. या. आपल्या मिशनचं नाव असेल मिशन गृहप्रवेश. यापुढचे सगळे समारंभ हे खांडेकर कुटुंबातच होतील आणि खांडेकरांच्या घरात तारिणी पाऊलही ठेवणार नाही.